मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। हे जे वाल आहेत म्हणजे याला आमच्याकडे पावटा म्हणतात। हे पावटा रात्री मी भिजत घातलेलं आणि सकाळी सोलण्यासाठी घेतलेत आणि 7 ते 8 तास छान भिजले की अशी त्याची टरफलं निघतात। म्हणजे त्याची साल अशी काढून घ्यायची आहे आणि त्याची आपल्याला आमटी बनवायची आहे। हे बघा, पटकन त्याची जी साल आहे ती पटकन साईडला होते आणि आपल्याला अशा पद्धतीने पावटा सगळं सोलून घ्यायचं आहे। प्रत्येक भागात त्याला वेगवेगळं नाव असेल, तसंच आमच्या भागामध्ये याला पावटा म्हणतात। आमटी बनवूया। हे वाल सोलून घेतलेत बघा, हे सोलून याची जी साल आहे टरफल जे काढून घेतलेत आणि सोलल्यानंतर हे बघा असे झालेत आणि याची आपल्याला आमटी बनवायची। आमच्याकडे याला पावटा म्हणतात, काही ठिकाणी वाल म्हणतात, आमच्याकडे याला पावटा म्हणतात। झटपट होणारी अशी आहे आणि घाई गडबडीत पटकन बनवायला हे सोलून ठेवले की सकाळी घाई गडबडीत पटकन बनवता येतं। कढई ठेवली, कढई तापल्यानंतर 1 चमचा त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि आपल्याला तेल हे कसं गरम होऊ द्यायचं आहे। नंतर त्यामध्ये कांदा, भरपूर असा कांदा घातला आहे। कांदा आपल्याला हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। जिरे मोहरी मी फोडणीमध्ये घातलेले नाही, थोडासा कढीपत्ता असेल तर तो घाला आणि छान असा हलकासा मऊ हा कांदा होईपर्यंत परतून घ्या। कांदा बघा हलकासा ब्राऊन असा झालेला आहे, हे बघा छान असा परतून घेतला। त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे हा कांदा लसूण मसाला। झणझणीत अशी आमटी बनवायची होती म्हणून साधारणतः 1 चमचा कांदा लसूण मसाला घातला, तो तेलामध्ये थोडासा परतून घेतला आणि हे जे वाल आहेत सोलून घेतलेले त्याचा आपल्याला यामध्ये घालायचं आहे। थोडेसे तेलामध्ये वाल भाजून घ्यायचे, पटकन शिजतात आणि चवीलाही छान लागतात। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा त्यामध्ये जिरेपूड घातली। पुन्हा थोडंसं परतून घेतलं बघा। याची सुकी भाजी पण तुम्ही अशी बनवू शकता, पण थोडीशी आज रस्सा भाजी बनवायची होती। म्हणजे भाकरी असेल तर भाकरीबरोबर खाण्यासाठी किंवा भाताबरोबर खाण्यासाठी याची सुकी भाजी पण खूप छान लागते चवीला। चवीनुसार मीठ घातलं आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला शिजू द्यायचं आहे। जेवढे आपल्याला आमटी पाहिजे तेवढं त्यामध्ये पाणी घालायचं आणि छान अशी एक उकळी येऊ द्यायची। मंद आचेवरती ही आमटी शिजू द्यायची। हे बघा, आमटीला उकळी आली की आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे किंवा लो फ्लेमवरती म्हणजे मंद आचेवरती ही आमटी शिजू द्यायची आहे। आणि आपण मसाला कोणताच घातला नाही, काही ठिकाणी कसं खोबरं घालून बनवतात, आमच्याकडे हे शेंगदाण्याचं कूट घालतात। भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं 2 चमचे, म्हणजे छान अशी आमटी मिळून येते आणि मंद आचेवरती शिजू द्यायची आणि वरून थोडीशी कोथिंबीर। वाल शिजले की गॅस बंद करायचा आहे आणि ही जी आमटी आहे भात असो, भाकरी असो किंवा चपातीबरोबर खाण्यासाठी तयार आहे। खूप छान लागते। पावसाळ्यामध्ये आमच्याकडे ही हमखास बनवली जाते आणि प्रत्येकाच्या घरामध्ये ही आमटी बनतेच। हे वाल अजून शिजलेले नाहीत, वाल शिजले की गॅस बंद करायचा आणि आमटी तयार आहे। अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली झटपट होणारी अशी ही वालाची आमटी। ही रेसिपी कशी वाटली तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हे बघा, वाल शिजलेत आणि त्यात आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।